येळकोट येळकोट जय मल्हारचा नामघोष करत महाराष्ट्राचं आराध्य दैवत असलेल्या जेजुरीच्या खंडेरायाच्या चरणी महाराष्ट्रातील लाखो भाविक हे गडावरती येत असतात आणि या ठिकाणी खरं तर या उधळण या ठिकाणी या भंडाऱ्याची करत असतात। मात्र याच भंडाऱ्यामध्ये बेसळयुक्त भंडारा या ठिकाणी यात्रेच्या दरम्यान उधळला जातोय असा आरोप याच मंदिराचे माजी विश्वस्त असलेले शिवराज झगडे यांनी खरं तर केलेला आहे। यांनी या संदर्भातलं निवेदन सुद्धा जे आरोग्य आणि औषधाचे प्रशासनाचे मंत्री जे आहेत नरहरी झिरवळ यांच्याकडे सुपूर्द केलेला आहे। खरं तर अनेक भाविक या ठिकाणी येत असतात, या भंडाऱ्याची उधळण करत असतात। ज्या जेजुरीचा जो गड आहे त्या खंडेरायाच्या चरणी लीन होत असतात। मात्र या भेसळयुक्त भंडाऱ्याच्या उधळणीमुळे इथल्या नागरिकांना मोठी आरोग्याच्या समस्याला सामोरे जावे लागत आहे। कारण की या त्वचाबद्दलच्या समस्या असतील किंवा भंडाऱ्यामुळे डोळ्यामध्ये जळजळ होणे अशा सर्व गोष्टी या ठिकाणी होत आहेत असा आरोप खरं तर माजी विश्वस्त यांनी केलेला आहे। त्यामुळे खरं तर यावरती प्रशासनाने योग्य ती कारवाई करावी, भंडारा जे विक्रेते आहेत यांना चाप बसवावा अशी मागणी खरं तर माजी विश्वस्त यांच्याकडून करण्यात आलेली आहे। कारण की सोमवती अमावस्येचं औचित्य साधत महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविक जे आहेत या ठिकाणी दाखल होत असतात आणि मनोभावी या ठिकाणी या भंडाऱ्याची उधळण करत असतात। खरं तर सोन्याची जेजुरी म्हणून ज्या जेजुरीला ओळखलं जातं, कारण की मोठ्या प्रमाणात या ठिकाणी भंडाऱ्याची उधळण केली जात असते आणि ह्याच उधळणीमध्ये कुठेतरी आता बेसळयुक्त भंडारा या ठिकाणी उधळला जात आहे अशी तर खरं तर या ठिकाणी आरोप जे आहे तो माजी विश्वस्त यांच्याकडून करण्यात येत आहे। त्याच्यामुळे कुठेतरी ह्या बेसळयुक्त भंडाऱ्याला चाप मिळाला पाहिजे, ते थांबलं पाहिजे अशी मागणी खरं तर या ठिकाणी होताना आपल्याला दिसत आहे। जेजुरीचा खंडेराया आणि त्याचा भंडारा हे त्याच्या भक्तीचं समीकरण आहे। खरं तर वर्षानुवर्ष महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील अनेक भाविक या ठिकाणी येत असतात आणि मनोभावे भंडाऱ्याची उधळण करत असतात। मात्र हाच भंडारा सध्या बेसळयुक्त भंडारा आहे असा आरोप खरं तर इथल्या माजी विश्वस्त असलेले शिवराज झगडे यांनी केलेला आहे। सध्या शिवराजजी झगडे आपल्यासोबत आहेत, आपण त्यांच्यासोबत चर्चा करूयात। खरं तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून अनेक भाविक हे खंडेरायाच्या म्हणजे या जेजुरीच्या चरणी लीन होण्यासाठी येत असतात। मात्र आता भेसळयुक्त भंडारा त्यांना मिळतोय, सर्व गोष्टीकडे कसं बघताय? मुळात या ठिकाणी सर्वप्रथम समस्त जेजुरीकरांचा खंडेराया हा माझा धर्म, जेजुरीकर ही माझी जात आहे। इथला खांदेकरी मानकरी समस्त ग्रामस्थ 18 आलुते 12 बोलुते इथले जे खंडेरायाचे मानकरी जे आहेत हे खंडेरायाला मानतात, म्हणजे त्यांचा आराध्य दैवत आहे। आमचं सर्व गावाचं धर्मकारण आणि अर्थकारण खंडेरायावर अवलंबून आहे। त्यामुळे येथे पिढ्यानपिढ्या काही लोक भंडारा आणि खोबरं विक्री करतात, परंतु ते शुद्ध प्रतीचा भंडारा विकतात। परंतु बाहेरचे काही जी यात्रा उत्सव काळात जी गर्दी असते, या गर्दीचा फायदा घेऊन इथे काही बाहेरचे उत्पादक असा भेसळीचा भंडारा आणतात आणि मोठ्या प्रमाणात विकला जातो। या भंडाऱ्यापासून जो अपाय होतो तो अपाय चेहऱ्यावर काळे डाग पडणे, डोळे चुरचुरणे किंवा अंगावर वरण उमटणे, शरीर खाजणे असे प्रकार होतात। आणि सर्वात महत्वाचं की त्या 10 किलोच्या पिशवीवर नॉन एडिबल, नॉन टर्मरिक, नॉन कॉस्मेटिक, ओनली पूजा प्रोडक्ट असे शिक्के मारलेले असतात, परंतु भाविक भक्तांना ते कळत नाही। आणि हाच भंडारा मुळात इथं जेजुरीमध्ये भंडारा आणि खोबरं एकत्र घेतलं जातं। भंडारा आणि खोबऱ्याची उधळण होते आणि तेच भंडारा खोबऱ्याची उधळण झाल्यानंतर तो भंडारा कपाळी लावला जातो श्रद्धेने, तोच देवाच्या अंगावर जातो। आणि त्याचबरोबर तो श्रद्धेने भंडारा खोबरं खाल्लंही जातं, प्रसाद भक्षणही केला जातो, त्यामुळे तो साहजिकच पोटात जातो। त्याचे अपाय लगेच जाणवणार नाहीत, परंतु कालांतराने त्याचे अपाय होत असावेतच। त्यातूनही मागील काळामध्ये आता 379 कोटी रुपयाचं तीर्थक्षेत्र विकास आराखड्याअंतर्गत महाराष्ट्र शासनाने या गडकोटाची डागडुजी दुरुस्ती जतन संवर्धन काम हाती घेतलेलं आहे। ऐतिहासिक दगडांची डागडुजी दुरुस्ती चालू आहे। त्या दगडांवरही या भेसळयुक्त भंडाऱ्याचा परिणाम होऊ नये म्हणून मागील काळामध्ये पुरातत्व विभागाने आम्हाला सूचना दिल्या होत्या। त्यावेळेस मी विश्वस्त होतो। 2018 साली त्यांनी सूचना दिल्या होत्या की प्रत्येक वेळोवेळी तुम्ही भंडारा हा स्वच्छ करावा, दगडावर पडणारा भंडारा, उधळीतून दगडावर जाणारा भंडारा स्वच्छ करावा, त्याची दक्षता घेतली जावी। आता तर नवीन डागडुजी दुरुस्तीचं कामच चालू आहे, त्यामुळे आपण आता दक्षता घेणं गरजेचं आहे। तर या भेसळयुक्त भंडाऱ्याच्या संदर्भातलं एक निवेदन तुम्ही नरहर झिरवळकर यांच्याकडे दिलेलं आहे। हे निवेदन दिल्याच्या नंतर प्रशासनाने काय दखल घेतली का? काही विक्रेत्यांचं असं म्हणणं आहे की आमच्या भंडाऱ्याचं काही सॅम्पल पण ते घेऊन गेले आहेत, याच्यावरती निश्चित आता प्रशासन काय कारवाई करणार, तुम्हाला काय वाटतंय? निश्चितच कायदा करण्याचे अधिकार, नियम करण्याचे अधिकार माननीय मायबाप
सरकारचे आहेत आणि कार्यक्षम मंत्री महोदय झिरवाळ साहेब आहेत. ते खंडेरायाचे भक्त आहेत. त्यामुळं आणि कालच मला शिवतरे सन्माननीय आमचे आमदार महोदय जे आहेत, माजी राज्यमंत्री शिवतरे बापूंनी सगळं माहिती घेतलेली आहे. त्यांनी उपरोक्त सूचना, सक्त ताकदीच्या सूचना काही अधिकाऱ्यांना देण्याचं ठरवलेलं आहे. त्यामुळं निश्चितच आता सरकारने, मायबाप सरकारने लक्ष घातलंय. त्यामुळं आता याच्यामध्ये निश्चित बदल घडतील आणि भेसळयुक्त भंडाऱ्याला प्रतिबंध होईल. आमची मुळात मागणीच ही आहे की जे उत्पादक आहेत ते उत्पादनावर प्रतिबंधात्मक उपाययोजना करावी की जेणेकरून भेसळयुक्त भंडारा येथे विकला जाणार नाही. हळद ही भाग्याची आणि कुंकू हे सौभाग्याचं, दोन्ही प्रतीक ही खंडेरायाची पूजाविधीतील महत्वाची आहेत आणि दोन्ही जर भेसळीची असतील तर ते साहजिकच त्याला प्रतिबंध करणं हे आम्हा ग्रामस्थांचं प्रथम कर्तव्य आहे. खरं तर जो भंडारा उधळला जातो म्हणजे मंदिराच्या परिसरात जो भंडारा परत साचतो तोच परत भंडारा एकत्रित करत परत तो विकला जातो, असे काय प्रकार घडतात काय? अजिबात नाहीत. ते निर्माल्य होतं. ते निर्माल्य म्हणजे निर्माल्यातच तो भंडारा जातो. काही लोक श्रद्धेने तो कपाळी लावण्यासाठी तो घेऊन जातात. कारण देवाच्या अंगावर किंवा देवाच्या वास्तूमध्ये पडणारा भंडारा हा देवाचंच प्रतीक म्हणून काही लोक गोळा करून श्रद्धेने कपाळी लावण्यासाठी घेऊन जातात. काही तर भाविक इतके म्हणजे श्रद्धा म्हणजे खंडेरायाचे भक्त आहेत की आपल्या देवघरात तो वर्षभर भंडारा ठेवतात आणि रोज सकाळी पाण्यामध्ये कालवून भंडारा भक्षण करणारे भाविक आहेत. एवढी मोठी श्रद्धा या कुलदैवतावर आहे. त्यामुळे भाविक भक्तांच्या हा श्रद्धेशी खेळ आहे भेसळयुक्त भंडारा. त्याहून आम्हा जेजुरीकरांच्या सुद्धा श्रद्धेशी खेळ आहे. भेसळयुक्त भंडारा सध्या विक्री होते जेजुरीमध्ये अशी चर्चा आहे. काय वाटतं आपल्याला? जे खंडोबा हा अखंड महाराष्ट्राचं कुलदैवत आहे. या खंडोबाला लाखो भाविक येत असतात. हे इथं आल्यानंतर जो भंडारा उधळला जातो त्यामुळे इथल्या भाविकांना किंवा आमच्या पुजारी लोकांना भरपूर त्रास होतो. म्हणजे तो भेसळयुक्त भंडारा हा डोळ्यात गेला किंवा कपाळी लावला की आम्हाला आता तुम्ही माझं कपाळ बघितलं असेल पूर्णपणे काळापट डाग पडतात. त्यामुळे इथून पुढं इथल्या दुकानदारांनी सुद्धा ओरिजिनल भंडारा वापरावा अशी आमची इच्छा आहे. बरं, साधारण हा जो प्रकार आहे म्हणजे तुम्हाला अशा काही गोष्टी जाणवायला लागल्या, हे कधीपासून व्हायला लागले? साधारण हे 5 ते 6 वर्षापूर्वीपासून जे चालू आहे. पहिलं ओरिजिनल भंडारा मिळत होता इथे. यात्रा कमिटी जे आहे त्याचे मानकरी असलेले ते पण सध्या आपल्या सोबत आहेत. आपण त्यांच्यासोबत चर्चा करूयात. तर भेसळयुक्त भंडारा सध्या जेजुरीमध्ये विकला जातोय अशी चर्चा आहे. तुम्हाला काय वाटतं? जी चर्चा आहे ती अगदी रास्त आहे नाही का, आणि जी वास्तवात आहे तीच आहे. म्हणजे असं काही वेगळं काही नाही. उलटा आम्हाला असं वाटतं की जेजुरी नगरीमधून भेसळयुक्त भंडारा हद्दपार झाला पाहिजे. पण हे विक्रेते जे विकणारे आहेत ते नक्की कोण आहेत? म्हणजे बाहेरून येणारे विक्रेते आहेत का सध्याचे इथलेच विक्रेते त्यांच्याकडून जो भंडारा जिथून विकत घेताय तिथूनच भेसळयुक्त येतोय? नाही, भरपूर व्यापारी आहेत. बाहेरून येणारे सुद्धा भरपूर व्यापारी आहेत भंडाऱ्याचे. पण स्थानिकांनी ठरवलं पाहिजे की आपण कुठला वापरावा. खरं तर माझी विश्वास असलेले हे सध्या आपल्या सोबत आहेत. आपण त्यांच्यासोबत चर्चा करणार आहोत. खरं तर जेजुरी खरं तर सर्व भक्तांचं एक अधिष्ठान आहे. अनेक भक्तांचा या ठिकाणी ओढा असतो. खंडोरायाच्या चरणी लीन होण्यासाठी अनेक भाविक या ठिकाणी येत असतात. मात्र त्यांच्या श्रद्धेची शुद्ध फसवणूक या ठिकाणी होते का? जेजुरीचा खंडेराया हा अवघ्या महाराष्ट्राचं कुलदैवत. महाराष्ट्रभरातून नव्हे तर देशभरातून परदेशातून हजारो लाखो भाविक खंडेरायाचे देवदर्शन घेण्यासाठी येत असतात. सुमारे 10 यात्रा जत्रा वर्षभरात या देवाच्या होत असतात. लाखो करोडो भाविक येतात. परंतु गेले 6-7 वर्ष मुख्य ऐरणीव जो प्रश्न आलाय तो भेसळयुक्त भंडारा. भेसळयुक्त भंडारा आम्ही स्वतः त्या ठिकाणी 5 वर्ष विश्वास म्हणून काम केलं. आम्हाला सुद्धा त्याचा शारीरिक त्रास खूप झालेला आहे. आमचे खांदेकरी मानकरी डोळे लाल होणे, काहींचे डोळे आधू होणे, घसा जाम होणे, घशाचे आजार होणे, कपाळ काळे पडणे असे स्किनचे अनेक प्रॉब्लेम झालेत. तत्कालीन विश्वस्त मंडळ आम्ही असताना अन्न भेसळ प्रशासनाशी अनेक वेळा कागदपत्री संपर्क केला, पाठपुरावा केला, संबंधित विभागाचे पाठपुरावा केला. त्या मानाने आम्हाला त्या ठिकाणी अपयश आलं किंवा आम्हाला त्यांनी प्रतिसाद दिला नाही. परंतु आपल्या माध्यमातून जो विषय निघालाय तमाम महाराष्ट्रातील भाविकांची खऱ्या अर्थाने त्यांची श्रद्धा आहे. परंतु भेसळयुक्त भंडाऱ्याने फसवणूकच होते अशी तर माझी धारणा आपल्या माध्यमातून होते. परंतु भविष्य काळामध्ये जे भंडारा पुरवठा करतात हे जेजुरीमध्ये कारखाना नाहीये. भंडाराचा उत्पादन मॅन्युफॅक्चरिंग जेजुरीमध्ये एकही कारखाना नाहीये.
तत्सम ज्या भागातून भंडारा येतो, अन्न भेसळ प्रशासन असेल, तत्सम प्रशासन असेल, त्यांनी त्या ठिकाणी कारवाई करावी. त्यांच्या गाड्या जेजुरीतच येऊन देऊ नका. शुद्ध प्रतीचा भंडारा बहुतांश ठिकाणी मिळतो. तो कसा मिळेल, काय मिळेल याची तपासणी दुकानदारांनी पण करावी, तर निश्चितच चांगला भंडारा मिळू शकतो. जेजुरीमध्ये येणारा भंडारा नक्की म्हणजे कुठल्या भागातून मोठ्या प्रमाणात या ठिकाणी येतो? बहुतांश सांगली भागातून जास्त प्रमाणात भंडारा येतो. हाळकुंडाचं प्रमाण त्या ठिकाणी जास्त आहे. परंतु जो भंडारा हे अन्न भेसळ प्रशासनाच्या डिक्शनरीतच भंडारा शब्द नाहीये, खाण्याची वस्तू नाही असे तकलादू उत्तर अनेक वेळा अन्न भेसळ प्रशासनाने आम्हाला दिलेलं आहे. भंडारा हळदी त्यांच्या डिक्शनरीत आहे, त्यांच्या जी सिक्वेन आहे त्यांच्या अन्न पदार्थांची. तर ह्याचा गैरफायदा येलो पावडर म्हणून ह्याचा गैरफायदा काही विक्रेते आहेत. जेजुरीमध्ये शुद्ध प्रतीचा भंडारा सुद्धा मिळतो, परंतु भाविकांना किंवा स्वतःच्या 4 पैशाकरता जर तुम्ही डुप्लिकेट भंडारा विकत असताल, भाविक त्यांची श्रद्धा आहे, चांगल्या प्रकारचा भंडार 1 किलो जागा अर्धा किलो घेतील, परंतु तुम्हाला चांगले त्या भंडाराचं पैसेही देतील. तर भाविकही घ्यायला इच्छुक आहेत. भाविकांना माहीत नाहीये की भंडारा कसा असतो, हळद कशी असते. त्यांच्या श्रद्धेने ते हळद घेतात, मागेल ते किमतीत घेतात. त्यामुळे निश्चितच हा विषय स्थानिक आमचे जे माजी विश्वस्त असतील पत्रकारांनी जो घेतलाय तो अतिशय चांगला विषय आहे. हा भेसळयुक्त भंडारा जेजुरीतून नव्हे तर महाराष्ट्रात जिथं जिथं खंडोबाची देवस्थाने आहेत त्या देवस्थानातून हद्दपार झाला पाहिजे. ही प्रशासनाने आता इथून पुढे काळजी घेतली पाहिजे. खरं तर आम्ही जे भंडारा विक्रेते आहेत त्यांच्यासोबत पण चर्चा केली. त्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही पिढ्याने पिढ्या या ठिकाणी भंडारा विक्री करतोय, आम्ही शुद्ध भंडारा विक्री करतोय, कारण आम्हाला कुठल्याही भक्तांच्या भावनेशी खेळायचं नाही. तर त्यांचं म्हणणं आहे की आम्ही हे विक्री करत नाहीत. बहुतांश मी त्यापूर्वीच बोललो, बहुतांश स्थानिक जे विक्रेता आहेत, बहुतांश ठिकाणी अनेक चांगल्या नामांकित कंपनींचा भंडारा चांगल्या पद्धतीचा मिळतो बहुतांश. परंतु मोठी यात्रा आली, जत्रा आली किंवा मोठा रविवार असेल, कुठून भंडारा येतो, कसा येतो हे आम्हालाच ज्ञान नाही की आम्ही विश्वस्त असताना सुद्धा कळत नव्हतं की हा भंडारा येतोय कुठून. तर निश्चितच प्रशासनाने यावेळी दखल घ्यावी. बहुतांश ठिकाणी चांगला शुद्ध भंडारा मिळतो, परंतु जास्त प्रमाणात भेसळयुक्त भंडाराचा वापर केला जातो. आणखी काही जेजुरीचे ग्रामस्थ आपल्या सोबत आहेत. जेजुरीच्या खंडेरायाच्या भंडाऱ्यामध्ये तुम्ही पूर्णपणे माखलेले आहेत, कारण की जेजुरीकर आणि भंडारा यांचा एक परस्पर संबंध कायमच आहे, कारण तो अतूट संबंध आहे. सध्या भेसळयुक्त भंडाऱ्याची सध्या खूप चर्चा आहे, काय वाटतं? हो, भेसळयुक्त भंडारा तर आहेच. यात्रा काळामध्ये तर जास्त प्रमाणात वापरला जातो. भेसळयुक्त भंडाऱ्यामुळे डोळ्याचे आगाग होणे, कपाळे काळे पडणे आणि खूप त्रास होतो. तर आमची पण जेजुरकरांच्या पुजारी वर्गाच्या वतीने असं विनंती आहे सरकारला की भेसळयुक्त भंडारा बंद करावा. किती वर्षापासून तुम्ही पुजारी म्हणून तुम्ही त्या ठिकाणी काम करताय, कोणतं काम करताय आणि तुम्हाला कुठल्या कुठल्या गोष्टींना सामोरे जावं लागलं? आता आम्ही 4 वर्षापासून आमची 4थी पिढी आहे इथे पुजारी म्हणून आम्ही काम करत असतो. आमचा वाजवायचा सनई चौघडा वाजवायचा मान असतो, ढोल वाजवायचा मान असतो. देवाची स्वारी निघाली की आम्ही स्वारी पुढे वाजवत असतो. तो वाजवत असताना पण भंडारा उधळला जातो, डोळ्यामध्ये जातो, वाजवताना पण खूप त्रास होत असतो आम्हाला. तर भेसळयुक्त भंडारा बंद व्हावा ही आमची विनंती आहे सरकारला. यात्रा काळामध्ये कसं असतं, बाहेरचे यात्रुग म्हणजे येतात त्यावेळेस बाहेरचे व्यापारी पण येतात. तर त्यामुळे ते बाहेरचे व्यापारी जास्त करून भेसळयुक्त भंडारा आणतात. जेजुरीतले जे व्यापारी आहेत आपले म्हणजे प्रोफेशनल इथलेच व्यापारी, तर हे जास्त करून भेसळयुक्त भंडार विकत नाही. त्यांच्याकडे सगळ्यांकडे असा चांगल्या क्वालिटीचा प्रतीचा भंडारा असतो. त्यामुळे काय त्या जे प्रोफेशनल व्यापारी आहेत त्यांचं काय हे नाही. बाहेरचे व्यापारी येतात यात्रा काळात, त्यांचा त्रास असतो खूप, का ते डुप्लिकेट भंडारा आणतात आणि त्याच्यामुळे तो त्रास होतो. जास्त करून जेजुरीत जे व्यापारी आहेत मेन लाईनचे महाद्वार रोड हे नंदी चौक खराब भंडार ठेवत नाही, त्यामुळे काय टेन्शन नाही. खरं तर आपण बघतोय तर पिढ्यान पिढ्या या मंदिरापाशी येऊन भंडारा उधळण्याची एक परंपरा आहे. मोठी गेली वर्षानुवर्षाची खरं परंपरा आहे. सोन्याची जेजुरी, खरं तर भंडारा उधळवूनच सोन्याची जेजुरी म्हणून म्हटलं जातं. पण जे तुम्ही आता सध्या सांगताय की हा भंडारा अगदी प्युअर आहे, शुद्ध आहे, हे भंडारा तुम्ही कुठून खरेदी करता आणि सध्याचा त्याचा भाव काय चालू आहे? हा भंडारा सांगलीवरून येतो, जास्त करून सांगलीचंच मार्केट आहे आणि इथले व्यापारी पण भरपूर आहेत, 2-3 जण, त्यांच्याकडनं पण घेतो आम्ही. भंडाराचा भाव आता काय म्हणजे मार्केट रेट प्रमाणे 50 रुपये पाव किलो आम्ही असं या रेटने देतो.
खरं तर ही तक्रार म्हणजे असेल तो माजी विश्वस्तांनी हा आरोप केलेला आहे. पाठीमागे पूर्वी कधीच असा प्रकार घडलेला नव्हता, पण आता सातत्याने ह्या विषयावरती चर्चा व्हायला लागली. ह्या ज्या गोष्टी घडतायत ते ह्या सध्याच्या कालखंड म्हणजे अलीकडच्या काळात सुरू व्हायला लागलेत का पाठीमागे पण असं होत होतं? ते असं मागे पण होतं डुप्लिकेट भांडार, पण ते जास्त करून बाहेरचेच व्यापारी आले तर ते ठेवतात. बास जेजुरीतले जास्त करून नसतात व्यापाऱ्यांपाशी, जेजुरीतले व्यापारी ठेवत नाही शक्यतो. बाहेरचे आले यात्रा करून जातात, ते कसाही भंडार आणून ठेवतात. हा जेजुरीतले मोजके आहे व्यापारी की साधा भंडार ठेवतात. म्हणजे किती वर्षापासून किंवा पूर्वीपारपासून हा तुमचा व्यवसाय कधीपासून करता? आमचा कमीत कमी आमची चौथी पिढी ही व्यवसाय खरं तर आपण काही विक्रेत्यांची या ठिकाणी संवाद साधला. त्यांचं म्हणणं आहे की खरं तर हा जो भंडारा आहे तो सांगली आहे या परिसरातून आला आहे आणि गेली 4 पिढ्या खरं तर या ठिकाणी आम्ही भंडारा विकण्याचं आम्ही काम करत आहोत आणि शुद्ध भंडारा खरं तर आम्ही इथल्या येणाऱ्या भाविकांना देत आहोत. आणखी काही भंडारा विक्रेते आपल्या सोबत आहेत, आपण त्यांच्यासोबत चर्चा करणार आहोत. खरं तर गेली अनेक वर्षानुवर्ष खरं पिढ्याची खरं तर परंपरा आहे की खंडेरायाच्या चरणी लीन होण्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून अनेक भाविक येत असतात आणि मनोभावी या खंडेरायाच्या चरणी खरं तर ते लीन होत असतात. आणि लीन होत असताना त्यांच्या चरणी लीन होत असताना या भंडाऱ्याची खरं तर उधळण ते करत असताना आणि काही विक्रेते या ठिकाणी पण आहेत, आपण त्यांच्यासोबत जाऊन त्यांच्यासोबत चर्चा करूयात. तर ह्या जेजुरीचं आणि खरं तर खंडेरायाचं एक समीकरण आहे की भंडारा उधळल्याशिवाय खरं तर त्याची भक्ती पूर्णच होत नाही. सध्या विक्रेते आपल्या सोबत आहेत. इथले जे माजी विश्वस्त आहेत त्यांनी आरोप केला गेलेला आहे की या भंडाऱ्यामध्ये भेसळयुक्त भंडाऱ्याची उधळण सध्या या ठिकाणी होते. सगळ्या या गोष्टीकडे तुम्ही कसं बघताय? तुम्ही एक विक्रेते आहेत, गेल्या अनेक वर्षांपासून तुम्ही या ठिकाणी ते विक्रेते म्हणून काम करताय. पहिल्यापासून येतं आणि इथं चांगल्यातलाच विकतात आणि यात्रेच्या टायमाला जे बाहेर नाही येतात ते हलका विकतात, ही विकतात. ही शासनाने बघणं काम आहे आणि देवस्थानचं काम आहे. खरं तर विक्रेते म्हणून तुम्ही काम करताय, अशा भेसळयुक्त भंडाऱ्यावरती तुमची पण काय मागणी आहे की काय व्हायला पाहिजे? नाहीच विकलं गेलं पाहिजेत ना, पण बाहेर नाही विकतात त्यात कोण काय करू शकणार असा विषय. माणसं यात्रेच्या टायमात विकून जातात आणि मग एरवीच्याला दुकानदारांना सोसायला लागतं, असं राहतं. तर आम्ही सात्विक भावने आत्मिक भावनेने या ठिकाणी विक्री करतो. मात्र काही जे विक्रेते आहेत ते बाहेरून यात्राच्या वेळी येतात आणि ती विक्री करतात, त्याचा त्रास खरं तर आम्हाला सहन करावा लागतोय, अशी प्रतिक्रिया काही विक्रेते देत आहेत. आणखी काही विक्रेते आपल्या सोबत आहेत, आपण त्यांच्यासोबत चर्चा करूयात. मावशी, गेली अनेक वर्षांपासून खरं तर तुम्ही हे भंडारा विकण्याचं काम करतायत. तर आपण आणखी काही या ठिकाणी विक्रेते आहेत, आपण त्यांच्यासोबत चर्चा करूयात. मावशी, खरं तर तुमचा हा पिढ्याचा व्यवसाय आहे भंडारा विक्रेत्याचा. सध्या इथले जे माजी विश्वास आहे त्यांनी एक आरोप केलेला आहे की भेसळयुक्त भंडाऱ्याची उधळण सध्या या ठिकाणी होते. तर सर्व गोष्टींकडे तुम्ही कसं बघताय? नाही, बरोबर आहे त्यांचं, आणि भरपूर जणांना अनुभव पण आलेले आहेत. भेसळ विकतात काही लोक आहेत. आता आमच्याकडनं पण टेस्ट करून नेलेली रिपोर्ट येतील आता त्याचे पण. विक्रेते म्हणून खरं तर तुमची काय भावना आहे की या सर्व गोष्टींवरती तो थांबला पाहिजे किंवा जे असे भंडार भेसळयुक्त भंडारा विकतात त्यांच्यावरती काय कारवाई झाली पाहिजे? ऍक्च्युली कसं आहे माहिती का, खरंच येते भेसळणी भरपूर जणांना त्रास होतो. आणि जेव्हा सोमवती यात्रा असते, मोठी यात्रा असते, जेव्हा उधळण होती तर अक्षरशः म्हणजे जे मानकरी आहे, खांदेकरी आहे, त्यांना खूप त्रास होतो त्या गोष्टीचा. याच्यावर कारवाई केलीच पाहिजे. आणि म्हणजे जो भंडारा मंदिराच्या समोर जिथं उधळला जातो, जो उधळलेला भंडारा पण परत एकत्रित करत परत विकला जातो, अशा पण काही प्रकार घडतात का? हो, घडतात ना दादा, घडतात. हो. खरं आपण इथल्या विक्रेत्यांशी चर्चा केलेली आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की जो हा भंडारा उधळला गेलाय तर काही अंशी जे बाहेरचे विक्रेते आहेत त्यांच्या विक्रेत्यांकडून हा भेसळयुक्त भंडारा या ठिकाणी उधळला जातोय आणि याच्यामुळे नाहक काही नागरिकांना आरोग्याच्या समस्यांना सामोरे जावं लागत आहे. त्यामुळे जे काही असे विक्रेते आहेत त्यांना चाप बसवावा, त्यांच्यावरती योग्य ती कारवाई खरं तर प्रशासनाने करावी, अशी मागणी या ठिकाणी विक्रेत्यांच्या माध्यमातून सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहे. कॅमेरामॅन सुशांत राऊत सोबत लक्ष्मण जाधव, टीव्ही 9 मराठी, जेजुरी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.